नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे आणि आपल्यासोबत आहेत श्री विशाल शर्मा, जे सिव्हिल इंजिनियर आहेत. गेले 30 वर्षाहून अधिक त्यांचा अनुभव आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या काही आठवणी आणि त्यांच्या काही शिकवणी. विशालजी नमस्कार. नमस्कार बिल्ड सगळ्यांना आयकॉन नमस्कार. या उपक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. सर्वप्रथम आपण काही तुमच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुमचं शिक्षण कसं झालं, कोणती शाळा होती, कोणतं कॉलेज होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हायचं हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? मी इनिशियली 1st to 10th महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलला होतो मालेगावला. मग 11th-12th मी सायन्स केलं. त्यानंतर के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग केली. 2002 पासआउट आहे. त्यानंतर पुण्याला मुंबईला जॉब केले. इंजिनियर व्हायचं माझी प्रेरणा किंवा बी सिव्हिल होऊन कन्स्ट्रक्शन क्षेत्रात यायची माझी प्रेरणा माझी आई आहे. माझ्या आईनी ॲक्च्युली आमचं एक ॲन्सेस्ट्रल बिझनेस खानदानी धंदा जो होता तो ऑइल मिलचा होता. पण आमच्या आईने मला या फील्डमध्ये जायला प्रोत्साहन दिलं. मग मी या फील्डमध्ये आलो. मग पुण्याला जॉब केला, मुंबईला जॉब केला, एक्सपिरियन्स घेतलं आणि मग मालेगावला स्वतःचं फर्म स्टार्ट केला. खूप छान विशालजी. खूप छान तुम्ही नमूद केलं की तुमच्या आईने तुम्हाला ती प्रेरणा दिली. राईट. म्हणजे घरातला पाठिंबा असणं आणि त्यातनं आईची शिकवण असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप त्याच्यातनं आपल्याला पुढे काही यश मिळत जातं. तर आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स केलेत गेल्या 30 वर्षामध्ये? आणि ॲक्च्युली 2002 नंतर मी स्टार्ट केलं आहे. हं. साधारण 22-23 वर्षाचा अनुभव आहे. ते जवळपास 174-175 प्रोजेक्ट्स वर्कआउट झालेले आहेत. ऑल टाईप्स ऑफ इन्क्लुडिंग रेसिडेन्शियल, कमर्शियल, ब्रिजेस, मंदिर, हॉस्पिटल्स. फक्त टनेल सोडली का एव्हरी टाईप ऑफ प्रोजेक्ट आय हॅव डन. म्हणजे ओव्हरऑल आपण 360 डिग्री म्हणू शकतो की हो, तुमचा हो. एरिया आहे या क्षेत्रामधला. राईट. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रोजेक्ट होता, म्हणजे अगदी स्टार्टर ज्याला म्हणू आपण त्याला, तर तो तुम्ही कसा मिळवलात आणि तो मिळवताना तुमचे काय काय चॅलेंजेस होते, तुम्ही कसा हे केलात? तो प्रोजेक्ट मला एक आर्किटेक्ट थ्रू आला होता. त्या प्रोजेक्टला इनिशियल म्हणजे आता महादेवाचा आशीर्वादच म्हणावं का, तो पहिलाच प्रोजेक्ट व्यवस्थित 4.5-5 स्क्वेअर फुटाचा भेटला. लोकांना ते भेटणं फार अवघड असतं. तो बंगलो प्रोजेक्ट होता. तिथं प्रत्येक गोष्ट 2दा 3दा 4दा चेक करायचो, कारण पहिला प्रोजेक्ट असल्यावर काही चूक व्हायला नको असं मनात होतं. अजून प्रोजेक्ट भेटायला पाहिजे असं मनात होतं. तर 24 आवर्स त्या डोक्यात होते. पहाटे 3:30ला उठून मी माझं चॉकआउट करायचो का आपल्याला असं असं काम करायचं आहे, याचं असं बिल आहे, याचं असं वर्कआउट आहे. तसं सगळं वर्कआउट करून मग 4:30-5ला परत झोपायचो. म्हणजे ती एक जुनून होता का आपल्याला सगळं स्किल्ड वर्क किंवा एक इंजिनियर काय करू शकतो मालेगावात ते दाखवायचं होतं. मालेगावात कवरिंग जे आहे, स्टीलला कवरिंग ते बनवत नव्हते, म्हणजे लावत नव्हते. तर मी स्वतः साईटवर त्या बनवायचो, कारण अवेलेबल होत नव्हत्या मालेगावात. बऱ्याचशा ट्रेंड नवीन आणायचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसही झालो. खूप छान. तर मग एवढ्या प्रोजेक्टमधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता? म्हणजे ही तुम्ही सुरुवात सांगितलीत, पण 175 कदाचित त्यापेक्षाही जास्त तुम्ही प्रोजेक्ट केले असतील, तर त्याच्यामधला एखादा आयकॉनिक खूप लक्षात राहिलेला आणि आठवणीतला प्रोजेक्ट कोणता? आयकॉनिक प्रोजेक्ट आता माझे पार्टनर निलेश कुलकर्णी बोलले तसं का संदेश थिएटर जो होता ना, तो फार चॅलेंजिंग होता. कारण मालेगावात पहिल्यांदा एक मल्टिप्लेक्स आहे ना, सिनेमॅक्स आहे ना, पहिली गोष्ट. आणि सगळे डिझाईन्स जे होते ते बॉम्बेचे होते. तिथले वर्कआउट्स, आरसीस डिझायनर, आर्किटेक्ट सगळे तिथले होते. म्हणजे तो एवढा जुनून आहे का आज पण त्याच्या सगळ्या लेवल्स आम्हाला डोक्यात आहे. किती कॉलम्स होते ते डोक्यात आहे. साधारण तो 2009-10 पर्यंत प्रोजेक्ट आम्ही संपवला. साधारण 15 वर्ष झाले तरी त्याच्या लेवल्स, त्याचे स्टील, त्याचे कॉलमचे साईजेस, म्हणजे आम्ही एवढं त्याच्यात तो जुनून होता का आम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात राहायची. आणि वी वेअर रेडी टू वर्क फॉर 24 आवर्स. म्हणजे 24 तास आम्हाला जरी काम करायला कोणी सांगितलं तरी आम्ही तिथं काम करायला तयार होतो. पहाटे 5-5:30 पासून रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो. असं तो वर्कआउट होता. आणि लिमिटेड रिसोर्सेस होते. लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आम्ही ते काम केलं आहे. म्हणजे मालेगावच्या सुधारण्यामध्ये तुमचं पण तेवढंच एक विशेष योगदान आहे असं आपण नक्कीच इथं म्हणू शकतो. ते महादेवा थ्रू आमचं आहे. खूप छान.
तर सर आता म्हणजे या क्षेत्रामध्ये जे कामगार असतात, काही स्किल्ड असतात, काही अनस्किल्ड असतात. तर अनस्किल्ड कामगारांबरोबर काम करणं किंवा ते काम करत असताना काही धोका निर्माण होऊ शकतो. तर त्याबद्दल तुम्ही काय प्रिकॉशन्स घेत असाल, तर त्याबद्दल काय सांगू शकाल? इनिशियली आम्ही इन्शुरन्सला महत्त्व देतो. साईटवर एक आमचा एक सेफ्टी इंजिनियर असतो. तो सगळ्या या गोष्टींकडे लक्ष देतो का त्याने बेल्ट घातलं आहे का, हेल्मेट घातली आहे का, त्याला काही इश्यूज नको व्हायला, याबद्दल सगळ्या तो माहिती घेत असतो आणि तो त्या पार्टला जास्त लक्ष देऊन करत असतो. तर एक आम्ही स्पेसिफिक त्यासाठी एक माणूस नेमलेला आहे का तो ते वर्कआउट करतो. सर मग आता हे जे कामगार असतात, म्हणजे त्याची निवड प्रक्रिया तुम्ही कशी करता? म्हणजे त्याचं नॉलेज तुम्ही कधी पडताळून आता बघता का? एक वर्कआउट आपण सपोज वी आर डिसाइडिंग इंजिनियर्स. तर अगर इंजिनियर डिसाईड करताना आम्ही सगळं त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो. त्यांचे सगळे टेक्निकल ॲस्पेक्ट त्यांच्याशी विचारतो. सेकंड पार्ट समजा वी आर डिसाइडिंग RCC कॉन्ट्रॅक्टर्स. मग त्या RCC कॉन्ट्रॅक्टरनी कसे कसे कामं केले आहेत, काय केले आहेत हे आम्ही बघतो. त्याची फिनिशिंग कशी, त्याची वर्कआउट कशी, त्याच्याकडे कामं करणारे लोक कसे आहेत. कारण कॉन्ट्रॅक्टर हुशार जरी असला आणि कामं करणारे लोक एवढे त्या लेवलला अप टू डेट नसले, मग तो इश्यूज होतो. मग तेही आम्ही वर्कआउट बघतो आणि मग त्यांच्याशी आम्ही फायनल करतो रेट्स. सर आता हा प्रश्न होता कामगारांबद्दल. तसंच निवड प्रक्रिया जी असते ती मटेरियलची पण तुम्ही करता. राईट. तर त्यावेळेस तुम्ही काय पॅरामीटर्स ठेवता, की मटेरियल कसं असलं पाहिजे? त्याची क्वालिटी काय तुम्ही चेक करता? पॅरामीटर्स आम्ही कुठलंही मटेरियल घेतो ना, त्याची टेस्टिंगशिवाय आम्ही काही भरोसा करत नाही किंवा विश्वास होत नाही आम्हाला. आम्ही ते सगळं मटेरियल टेस्ट करतो. त्याचे टेस्ट रिपोर्ट्स येतात आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास टाकून पुढे वर्कआउट करतो. आमच्या याला ACCचा अवॉर्ड भेटला आहे. 12 वर्षात मालेगावात फर्स्ट टाईम अरे वाह! स्टँड अलोन बिल्डिंग. तर ते जे ACCवाले असतात, हे स्वतः येतात, सगळं ड्रोन कॅमेऱ्याने शूट करतात, सगळे टेक्निकल ॲस्पेक्ट्स विचारतात आणि मग त्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे जवळपास 28 to 30 नॉमिनेशन्स होते, एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही. तर त्या नॉमिनेशन्समध्ये आम्हाला ते भेटलं. मालेगावात फर्स्ट टाईम भेटलं, पहिल्यांदा भेटलं आहे ACC अवॉर्ड स्टँड अलोन बिल्डिंगचा. तर हे टेक्निकॅलिटी वर्कआउट करूनच आम्ही पुढे जातो. खूप छान आणि तुमचं खरंच अभिनंदन. तुमचं, तुमच्या पार्टनर्सचं, तुमच्या कलीग्सचं आणि तुमच्या ओव्हरऑल टीमचं, की तुम्हाला हे अवॉर्ड मिळालं याबद्दल. थँक्यू. सर आत्तापर्यंत तुम्ही जेवढे 175 प्रोजेक्ट हँडल केले, तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठल्या साईटवर केलेला आहे? बऱ्याचशा साईटवर लास्ट 1.5-2 वर्षापासून करतो आहे. बऱ्याचशा प्रोजेक्टवर चालू आहे, आत्ताही चालू आहे. आयकॉन स्टीलचं वर्कआउट इनिशियल जेव्हा आयकॉन स्टील आलं तेव्हा आम्ही त्याचे टेस्ट केले. आणि दुसरं जेव्हा आम्ही हे माहिती घेतली का बच्चन सरांनी 2-3 महिने त्यांची टीम पाठवून सगळं टेक्निकॅलिटी चेक केली होती, मग ते अँबॅसेडर व्हायला तयार झाले. तर ते पण आम्हाला चांगलं वाटलं का काही लेवलला असेल आयकॉन स्टील म्हणून बच्चन साहेब पण आलेत. सर हे खूप म्हणजे छान तुम्ही नमूद केलंत, की म्हणजे जे यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांनी स्वतः अभ्यास करून मगच त्यांनी त्यांची जाहिरात केली. राईट. म्हणजे एवढं डिटेलिंग त्यांनी पण बघितलं आणि तुम्ही पण त्याच विचारांचे आहात. हे खूप छान आहे. मग त्यांच्या क्वालिटीबद्दल, सर्व्हिसबद्दल तुमचा कसा अनुभव आहे? सर्व्हिस बेस्ट आहे. आम्हाला काही टेस्ट रिपोर्ट लागले तेही प्रोव्हाइड करतात. ऑर्डर दिल्यावर टेंटेटिव्ह ऑर्डर आमची अशी ह्यूज क्वांटिटीमध्येच असते, बल्कमध्येच असते. तर ते येते, 1-2 दिवसात येऊन जाते आमच्याकडे. आणि समजा काही शॉर्ट जरी पडलं तरी ते 2-3 तासात येतं आमच्याकडे. म्हणजे हे जे सुदर्शनजी काबरा आहेत, जे इथले मालेगावचे, फार मितभाषी माणूस आहे. चांगलं वर्कआउट आहे त्यांचं. सोपं काम करतात, सगळं व्यवस्थित आहे. सर आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे अवॉर्ड विनिंग कामं केलेली आहेत. तर असं एखादं कुठलं तुमचं म्हणजे व्हिजन आहे का, की अजून कुठला ड्रीम प्रोजेक्ट तुम्हाला करायला मिळावा मालेगावमध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये? मालेगावमध्ये गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आमच्या डोक्यात आहे. त्या गेटेड कम्युनिटीमध्ये आम्हाला बंगलोज पण डोक्यात आहे, फ्लॅट्स पण डोक्यात आहे. तर गेटेड कम्युनिटी देऊन आम्हाला काही मालेगावकरांसाठी बॉम्बे, पुणे, नाशिकची अशी फिलिंग काही करता येईल, तसं आमच्या डोक्यात आहे. तसं आम्हाला एक प्रोजेक्ट करायचं आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने लवकर होईल ते. सर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून म्हणजे येत्या 10-15 वर्षामध्ये तुमचं काय व्हिजन आहे आणि ओव्हरऑल या क्षेत्राचं व्हिजन काय असावं? आणि त्याच्यासाठी प्रशासनाने काय काय मदत केली पाहिजे किंवा काय काय उपक्रम केले पाहिजेत? काय काय सुविधा आणल्या पाहिजेत?
सिव्हिल इंजिनिअरचा जर विषय घेतला तर रोटी कपडा मकान हे 3 बेसिक आहेत. तर सिव्हिल इंजिनिअरचं लाईफ चांगलंच आहे. मला असं वाटतं आता स्पेशलायझेशन हा एक महत्त्वाचा पार्ट झाला आहे सिव्हिल इंजिनिअरसाठी. तर जे टेक्निकली स्ट्रॉंग असतील, जे स्पेसिफिक वर्कआउट जेन्युइन वर्कआउट करत असतील, त्यांचे फ्युचर ब्राईटच आहे, राहणारच आहे कुठल्याही फील्डमध्ये. दुसरं, आमचे आमदार साहेब दादाभाऊ भुसे यांनी बऱ्याचशा चांगल्या लेबरसाठी स्कीम्स राबवलेल्या आहेत. तर त्यांचं बरेच लेबरनी फायदाही घेतलेला आहे. आणि ओव्हरऑल जर असं बघितलं तर बऱ्याचशा सरकारच्या स्कीम चांगल्याच आहे. म्हणजे वी कॅन रिलाय ऑन दॅट स्कीम्स. ओके. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न की ओव्हरऑल बजेट वर्सेस क्वालिटी, तर ह्याबद्दल तुमची समीकरणं तुम्ही कशी जुळवता? तुमचा विचार काय असतो त्यामध्ये, की कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देताना काय पॅरामीटर्स तुम्ही ठेवता? कस्टमर जेव्हा आपल्याकडनं फ्लॅट घेतो तो डाऊटेबलच असतो. कारण ती जे स्ट्रक्चर संपेल त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर त्याला माहीत पडतो का हा स्ट्रक्चर चांगला आहे का खराब आहे. इनिशियल त्यांची समज तेवढी त्या लेवलला नसते. तर आम्ही इनिशियल सगळ्या बारीक गोष्टी अशा वर्कआउट करून देतो का आमची बिल्डिंग बाहेरून जरी कोणी बघितली, कारण प्रत्येक माणूस मधून येऊन बिल्डिंग चेक करत नाही, कस्टमरमधून येऊन बघत नाही, बाहेरून जरी बघितली तर हे सगळ्यात टॉप क्वालिटीचे टेक्निकल वर्कआउट, एखाद्या इंजिनियरनी केलेली बिल्डिंग आणि एखाद्या नॉन इंजिनियर केलेली बिल्डिंगमध्ये हा फरक आमचा दिसतो. आमच्या कुठल्याही बिल्डिंग 15 वर्ष जुन्या आणि कुणी नवीन बांधलेला जो नॉन टेक्निकल किंवा कमी समजवाला व्यक्ती असेल त्याच्या बिल्डिंग 5 वर्ष जुनी बिल्डिंग ही कोणीही स्पेसिफाय करू शकतो का ही निर्माणवाल्यांनी केलेली बिल्डिंग आहे. म्हणजे वी प्रोव्हाइड दॅट मच अटेन्शन. तिथपर्यंत आम्ही स्पेसिफिकेशन सगळं जपतो आणि टेक्निकॅलिटी जपतो सगळी. बरोबर आहे. विशालजी, जाता आता शेवटचा प्रश्न आणि आधीच्या प्रश्नाचेच निगडीत आहे की येणाऱ्या नवोदित सिव्हिल इंजिनियर्सनी या क्षेत्राकडे कसं पाहावं आणि जास्तीत जास्त चांगल्या सुधारणा व्हाव्यात, आणि तुमच्या मते जसं की आपलं काम लक्षात राहायला पाहिजे लोकांच्या आणि तेवढं ते मजबूत पाहिजे, तर ह्यासाठी तुम्ही एक वन लाईनर संदेश तुम्ही काय द्याल तुमच्या सिव्हिल मित्रांना? सिव्हिल मित्रांना हे सांगेल की तुम्हाला ₹200चं काम करा आणि ₹100 एक्सपेक्ट करा इनिशियल. जेव्हा लोकांना तुमचं महत्त्व समजतं, तुमची क्वालिटी समजते, मग ते 100चे तुम्हाला 500 देतात. तर जेन्युइन वर्कआउट, टेक्निकल वर्कआउट आणि अबोव 100% द्यायची इच्छा, हे महत्त्वाचं एक पॅरामीटर्स पाहिजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला, असं मला वाटतं. म्हणजे सिर्फ दाम पे नहीं, मतलब काम पे ध्यान दो, फार महत्त्वाचं आहे. तभी आपका नाम होगा, असं आपण आपल्याला म्हणू पण शकतो. जो चांगला काम करतो तोच आवडतो. बरोबर. जो चांगला काम करतो आपण आपल्याला आवडेल. तर एक दिस इज द रूल ऑफ बिझनेस. बरोबर. तर त्यांनी खूप छान विचार दिला आता विशालजींनी आपल्याला की सिर्फ मतलब दाम पे नहीं, काम पे ध्यान दो, तभी आपका नाम होगा. विशालजी, आपण या बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आपले. आणि आयकॉन स्टीलतर्फे असेच तुमच्या भविष्यामध्ये चांगले चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडवत, तुम्ही आणि तुमच्या पार्टनरच्या हातून, अशा आमच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद विशालजी.